खासदार संजय राऊत बोलतायत, आपण थेट जाऊयात. नाही पण काय झालं काय मला सांगा ना. तुम्ही जे म्हणताय ना, बघा ते कार्यकर्ते तुम्ही जे काय म्हणता असा एक प्रकार झाल्याचं कळलं. आता ते नंतर कळलं म्हणजे काय झालं हे मला माहीत नाही किंवा उद्धवजींना माहीत नसावं. ते कोणाचे कार्यकर्ते होते म्हणता तुम्ही? ते दिल्लीच्या अब्दुल शाह अब्दालीचे लोक होते. अब्दुल शाह अहमद शाह अब्दालीनं महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत त्यातली ती एक सुपारी होती. मी कालही स्पष्ट केलेलं आहे. बीडमध्ये मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला असं वृत्तपत्रात आम्ही वाचलं की त्यांच्या गाडीवर कोणीतरी काहीतरी फेकलं, सुपारा फेकला, अन्य काय फेकलं. त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही. स्थानिक लेवलला मराठा आंदोलक अनेक पक्षातले एकत्र आले आणि त्याने निषेध व्यक्त केला असेल, पण त्याचा शिवसेना म्हणून ती भूमिका आहे का, संबंध आहे का, तर अजिबात नाही. पण काल जर ती काय कोण म्हणते ॲक्शन रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझं त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे की तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला. जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असता. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे, शिवसैनिकांतर्फे की पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका. तुमच्या घरामध्ये तुमचे आईवडील वाट पाहतात, तुमची मुलं बाळं वाट पाहतात, तुमची पत्नी वाट पाहते. तेव्हा ह्या स्तरावर जर तुम्ही येणार असाल, कोणी येत असेल, अहमद शाह अब्दाली सुपाऱ्या देऊन मजा बघतोय दिल्लीमध्ये. अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अहमद शाह अब्दालींनी 2 ते 3 नेत्यांना मोठी सुपारी दिली आहे. हे प्रमुख नेते आहेत आणि या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात ते आपण काल पाहिलं. पण काही फरक पडत नाही. काल कार्यक्रम भगवा सप्ताहाचा उत्तम झाला. उद्धवजींनी जोरदार आपलं वक्तव्य केलं, भाषण केलं. आम्ही सगळे बोललो. ठाण्यातलं वातावरण बदलत आहे. विधानसभेच्या दृष्टीनं आमची पावलं पडत आहेत. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दुष्ट लावण्यासाठी असे प्रकार अहमद शाह अब्दालीची सुपारी घेतलेले लोक करणार हे आम्ही गृहीत धरतो. मी कोणत्या पक्षाचं नाव का घेत नाही, कारण हे जे सगळं चाललं आहे हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून, याच्या सुपारीवरून चाललेलं आहे. आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला, मिंदे मुख्यमंत्र्याला माहिती आहे. रिॲक्शन काय, ॲक्शनला रिॲक्शन काय म्हणतात रे? थांबा जरा 2 महिने, मग तुम्हाला ॲक्शन रिॲक्शन काय ते कळेल. ही सत्तेची मस्ती दाखवू नका बरं. नशीब त्यांचं काल ते समोर आले नाहीत. गांडू आणि डरपोकांसारखे काळोखात लपून काहीतरी फेकत होते. कोणी नारळ फेकला म्हणे, कोणी काय फेकलं म्हणे. जर समोर असते तर त्यांना शिवसैनिक काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे हे दिसलं असतं. मराठी माणसामध्ये मारामारा लावण्याचं काम दिल्लीचा अहमद शाह अब्दाली करतो आहे आणि त्याला काही लोक बळी पडले आहेत. त्यासाठी काही कोटी रुपयांची सुपारी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना दिलेली आहे आणि त्यांचं काम हे गेल्या काही काळापासून अशा प्रकारचे सुपाऱ्या घेऊन गोंधळ निर्माण करणं आहे. त्याचा वापर केला जातो. बोले मॅटर फिनिश, फाइल क्लोज. हाँ बोलिए. जिस तरीके से उद्धव साहब के काफिले पर नारियल फेंके गए, काफिले पर वो भी रात के अंधेरे का फायदा लेकर छुपकर कोई किसी ने फेंका होगा. ये कोई हमला बिमला नहीं, हिम्मत नहीं है, जान बचाकर भाग गए.
अगर सामने आते तो कुछ गलत हो जाता, तो मैं उनको हाथ जोड़कर नम्र विनंती करता हूँ, आप ऐसा मत करिए। आपके घर में बच्चे हैं, बेटे हैं, माँ बाप है, बीवी है, उनकी चिंता करिए, हमें चिंता है। फिर ये इस प्रकार से ये इस प्रकार का अपराध फिर मत करिए, गड़बड़ हो जाएगी कि आपको कोई करवा रहा है आपसे। और वो अहमद शाह अब्दाली है दिल्ली का, जिसने बहुत बड़ी सुपारी दी है महाराष्ट्र में इस प्रकार से अराजकता फैलाने के लिए। तो आपका इस्तेमाल हो रहा है। आपके नेता सुपारी लेते हैं और चुप बैठते हैं और आपको एक दूसरे के खिलाफ लड़ाते हैं। ये ठीक नहीं है हमारे राज्य के लिए। करते रहिए आप, लेकिन आपका इस्तेमाल हो रहा है राजनीति में। ठीक है, बोलिए। जिस पार्टी के कार्यकर्ताओं ने ये किया, उनके नेता ने उनको शाबाशी भी दी है। कौन नेता, नाम ले? राज ठाकरे ने शाबाशी वो क्या नेता है क्या? मुख्यमंत्री भी कह रहे हैं एक्शन का रिएक्शन। अरे वो तो सब मिली जुली वाले सुपारीबाज है सभी। कौन से एक्शन, क्या हुआ? रात के अंधेरों में कोई फेंकता है, कोई दिखता नहीं, सामने आइए ना। देखो, ये अहमद शाह अब्दाली के सुपारी है और ये सुपारी गैंग है सब लोग। मैं किसी पार्टी का नाम नहीं ले रहा हूँ, लेकिन महाराष्ट्र में अराजकता फैलाने का ये काम हो रहा है। विधानसभा से पहले लोगों का ध्यान हटाना चाहते हैं। और मैं इतना ही कहूँगा कि ये ठीक नहीं है। हमने हमारे पार्टी की तरफ से कभी भी राज ठाकरे जी के काफिले पर हमला नहीं किया है। वो हमारी पार्टी की भूमिका नहीं है। मैंने पहले भी स्पष्ट किया। अगर देखो, नामर्दानी तो उसे कहते हैं, कोई अंधेरे में कोई फेंक देता है, उसे शाबाशी दिया जाता है। मर्द हो तो सामने आकर करिए, छुप कर क्यों करते हो? डरते क्यों? इतना बड़ा काफिला होता है, 50-60 गाड़ियाँ होती है, किसी गाड़ी पर कोई फेंक दिया किसी ने। और मुख्यमंत्री लॉ एंड ऑर्डर की जिम्मेदार है ना, तो मुख्यमंत्री इस प्रकार की भाषा करता है, गुंडागर्दी की भाषा करता है। आपके हाथ में सत्ता है, पुलिस है, इसलिए छोड़कर आइए, फिर दिखाता हूँ। अरे सोडा हो, हे अहमद शाह अब्दालीचे सगळे सुपारीबाज लोक आहेत। त्याला अभिनंदन. काय मोठे मर्दानकी गाजवली या लोकांनी, कोणी काय गाजवली? मराठी माणूस एकमेकाच्या विरुद्ध लढतोय आणि अहमद शाह अब्दाली टाळ्या वाजवतोय तिकडे. चला, थँक्यू, धन्यवाद. संजय राऊत हे शरद पवारांच्या अमंगल कार्यालयातील कर्मचारी आहेत असं राज ठाकरे बोलले. चेयरपर्सन पर बड़ा आरोप लगा है। हाँ। हिडनबर्ग की रिपोर्ट पर सेबी के अधिकारी पर आरोप लगा है। सर, चेयरमैन सेबी चीफ के ऊपर आरोप लगा है. चीफ और उनके हस्बैंड पर खासदार संजय राऊत यावेळी माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ठाण्यामध्ये झालेल्या राड्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. हल्ले करून काय मर्दानगी गाजवली असा सवाल त्यांनी यावेळी माध्यमांसमोर उपस्थित केलेला आहे. मर्द असाल तर समोरून येऊन वार करा असं आव्हान देखील संजय राऊतांनी यावेळी केलेलं आहे.